आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पाणी फाउंडेशनच्या पॅन महाराष्ट्र फार्मर कपच्या संदर्भात बैठकीला पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर टाटा कंपनीच्या अत्याधुनिक बसेस जनतेच्या सेवेत दाखल होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान परिषदेत माहिती। उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण होणार। परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती। मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजुरकरांचा जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयानं फेटाळला। डॉक्टर निलेश जेजुरकरांनी मनीषा यांच्या शवविच्छेदन अहवालात छेडछाड केल्याचा कुटुंबियांचा आरोप। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा। उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कोकणात जाण्यासाठी आता 7ही दिवस विमान सेवा उपलब्ध राहणार। मंत्री नितेश राणे यांची माहिती। सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर। झारखंडला मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणाऱ्या ईशान किशनला हैदराबादचं कर्णधारपद मिळण्याची शक्यता। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा 10च्या बातम्या।